तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सेम पॅटर्ननुसार केमिस्ट्रीचा पेपर, जो की तुम्हाला 2023मध्ये याच पॅटर्ननुसार पेपर पाहायला मिळणार आहे आणि खूप सारे क्वेश्चन आहे जे की रिपीट होणार आहे. तर खूप इम्पॉर्टंट पेपर राहणार आहे आणि या अगोदर पण मी तुम्हाला केमिस्ट्री असो अथवा बायोलॉजी असो, मराठी आणि इंग्लिश यांची पण पेपर PDF प्रोव्हाइड केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मिळणार आहे, कशाप्रकारे तुम्हाला स्मार्ट आणि बेस्ट ट्रिक वापरून आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जे क्वेश्चन तुम्हाला दिसत आहेत खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि रिपीट होणार आहे. आणि जे क्वेश्चन रिपीट होणार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचे आहे. सर्वात अगोदर पेन पेपर घेऊन तुम्ही बसला तर चालेल, नाही तर तुम्ही स्क्रीनशॉट पण काढू शकता. तसेच मी तुम्हाला PDF पण प्रोव्हाइड करणार आहे. शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे कुठून तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे सर्वच जे तुमचे पेपर आतापर्यंत झालेले आहेत, म्हणजे मी तुम्हाला सांगितलेले आहे त्यांचे PDF. ठीक आहे. सर्वात अगोदर बेस्ट स्ट्रॅटर्जी एकच आहे की तुम्ही सर्वात अगोदर पॅटर्न पाहून घ्यायचा. ठीक आहे. सर्वात अगोदर पॅटर्न तुम्हाला माहीतच असेल जेव्हा तुमची 12वी क्लास स्टार्ट होतो, परंतु खूप सारे जे विद्यार्थी MST CETवर लक्ष केंद्रित करत असतात आणि अदर एक्झाम, तर जे सर्व विद्यार्थी मी सांगतो की स्टेट बोर्डच्या रीतीने अभ्यास करतच नाही. ठीक आहे ना. स्टेट बोर्ड करता ते शेवटचे 10 ते 12 दिवस जवळपास देऊन देतात. तर आपण पण असंच करूया. चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन मार्क्स तुम्हाला माहीत असेल, जर माहीत नसेल तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. तसं मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे की कशाप्रकारे तुम्हाला डाउनलोड करता येईल. सर्वात अगोदर तुम्ही पाहू शकता चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे, जे की एरिया, युनिट आणि तुम्हाला फिजिकल केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री दोघी पण येते. मार्क्स डिस्ट्रीब्युशन कशाप्रकारे होणार आहे ते सांगितलेलं आहे. सॉलिड स्टेट या चॅप्टरकरिता तुम्हाला वेटेज ऑफ युनिट विदाऊट ऑप्शन सोडून तुम्हाला 3 मार्क्स आहे. विदाऊट ऑप्शन जर तुम्ही पकडलं तर तुम्हाला 5, म्हणजेच ऑरमध्ये. ठीक आहे. सोल्युशन, आयोनिक इक्विलिब्रिया, केमिकल थर्मोडायनामिक्स, आफ्टर देन इलेक्ट्रोकेमिस्ट्री, केमिकल कायनेटिक्स, एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17, 18 अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट, कोऑर्डिनेशन कंपाऊंड, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, सर्वच जे तुमचे फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री विथ ऑर्गॅनिक केमिस्ट्री सर्व तुम्हाला इथे मार्क्स डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. तुम्ही ॲज अ PDF मी तुम्हाला लास्टमध्ये सांगणारच आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला सर्वात अगोदर कोणकोणते चॅप्टरला खूप वेटेज द्यायचं आहे ते तुम्हाला पाहूनच तशा प्रकारे तुम्हाला स्टडी करायचा आहे. खूप सारे स्टुडंट असतात की ज्यांना खूप भीती असते केमिस्ट्रीची, की माझा एक्झाम पेपर म्हणजे ओव्हरऑल पास जरी झालो तर चालून जाईल, कारण की तुम्ही सर्व प्रिपेअर करत असतात MST CETसाठी, नीटसाठी, मोठे एक्झाम जे की एंट्रन्स एक्झाम असतात त्यासाठी. आता सर्वात बेस्ट ट्रिक म्हणजेच प्रिव्हियस इयर पेपर. या प्रिव्हियस इयर पेपरला तुम्ही नक्की पाहून जा, म्हणजे 2022चा, आणि तुम्हाला सजेस्ट करील 2021चा पण तुम्ही पाहून जा, कारण की मोस्ट प्रोबॅबली 70% जो सिलेबस आहे तो यातूनच कवर होऊन जाईल तुमचा. आणि खूप सारे असे क्वेश्चन आहे जे की रिपीट होतात. येस गाईज, हा जो 2022चा पेपर आहे, या 2022च्या पेपरमध्ये 2021मधील खूप सारे असे क्वेश्चन होते जे की रिपीट झालेले होते. आणि सेम 2022 आणि 2021 आणि 2022 हे जर पेपर तुम्ही जर बघितले तर जवळपास 70% सेम तुम्हाला पाहायला मिळणार आहे क्वेश्चन्स. तर सर्वात अगोदर 2022चा पेपर इन शॉर्ट मी तुम्हाला सांगतो. सर्वात अगोदर तो पेपर येताच तुम्ही काय करायचं, सर्वात अगोदर तुम्हाला ओव्हरऑल इन्स्ट्रक्शन पाहायला भेटतील. तर ते इन्स्ट्रक्शन तुम्ही स्वतः वाचून घ्यायचे आहे, कारण की खूप सारे विद्यार्थी पेन्सिल वगैरे याचा उपयोग करायला म्हणजेच मागे वळतात. तर तुम्हाला सर्वात अगोदर ते वाचून घ्यायचं आहे कसं, आणि त्यानंतर तुम्हाला ओव्हरऑल स्टार्ट करायचा पेपर लिहिण्यासाठी. ठीक आहे. सेक्शन A तुम्हाला माहीत आहे. सेक्शन A मार्क्स डिस्ट्रीब्युशन तुम्ही पाहिलेलं असेल. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, आफ्टर देन सेक्शन B, अँड सेक्शन B नंतर सेक्शन C, आणि सेक्शन D मध्ये तुम्हाला 12 मार्क्ससाठी क्वेश्चन येतात. 3 कोणता तुम्हाला सोडायचे असतात, 3 क्वेश्चन. ठीक आहे. ऑरमध्ये तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळतात. आता सर्वात अगोदर खूप सारे विद्यार्थी मला कमेंट करत असतील की सर PDF देऊन द्या. तुम्हाला PDF पण आखरी कशा प्रकारे डाउनलोड करायचं ते सांगून देईन. सेक्शन A खूप सारे क्वेश्चन तुम्हाला येतात आणि जवळपास इझी क्वेश्चन येतात तुम्हाला MCQमध्ये रिपीट होण्याचे चान्सेस खूप कमी असतात, परंतु ज्या चॅप्टरमधून हे MCQ विचारलेले असतात ते चॅप्टर खूप महत्त्वाचे असतात, म्हणून तुम्हाला एकदा MCQ पूर्ण 10चे 10 पाहून घ्यायचे आहे. ठीक आहे. मी तुम्हाला इन शॉर्ट जे इम्पॉर्टंट आहे तेच सांगत आहे, कारण की खूप सारे विद्यार्थी व्हिडिओ शेवटपर्यंत नाही पाहत, मला माहीत आहे. त्याकरता मी तुम्हाला शॉर्ट अँड स्मार्ट ट्रिक सांगणार आहे की कोणकोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, कोणकोणते क्वेश्चन 2022मधले जसेच्या तसे येऊ शकतात. क्वेश्चन 2, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता तुम्हाला जवळपास ओव्हरऑल 8 क्वेश्चन दिलेले आहे. ठीक आहे ना. 8 क्वेश्चन दिलेले आहे आणि 8 मार्क्स करता तुम्हाला ओव्हरऑल सेक्शन A मधला क्वेश्चन 2 हा दिलेला आहे. आता आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन तुम्हाला जवळपास 8 क्वेश्चन दिलेले आहेत. ठीक आहे ना. हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत आणि तुम्हाला हे इम्पॉर्टंट क्वेश्चन वाचूनच जायचे आहे. जवळपास यातील जवळपास 3 क्वेश्चन तुम्हाला सेम पॅटर्ननुसार पाहायला मिळतील. तर हे क्वेश्चन तुम्ही वाचून घ्या. यातील इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट क्वेश्चन, राईट द प्रोडक्ट फॉर्म वेन अल्कली हलाइड. ओके. अल्किल हलाइड रिॲक्ट विथ सिल्वर नायट्रेट. एक रिॲक्शन आहे सिम्पली आपण म्हणू शकतो एका लाईनमध्ये. ठीक आहे. एका लाईनमध्ये एक रिॲक्शन आहे, ती रिॲक्शन तुम्हाला लिहायची आहे. राईट द नेम ऑफ द प्रोडक्ट फॉर्म व्हेन ॲसिटोन इज ट्रीटेड विथ 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्राझिन.
ओवरऑल थर्ड क्वेश्चन आहे, राईट द नेम ऑफ बायोडिग्रेडेबल इझी क्वेश्चन आहे, राईट द नेम ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलीअमाइड कोपॉलिमर. आणि असे इझी क्वेश्चन तुम्हाला इन वन वर्ड पाहायला जरूर मिळतात. ठीक आहे. देन आयडेंटिफाय द मॉलिक्युलॅरिटी ऑफ फॉलोइंग एलिमेंटरी रिॲक्शन. तर हे रिॲक्शन आयडेंटिफाय करायचे तुम्हाला ओव्हरऑल. ठीक आहे. आफ्टर देन व्हॉट इज द ॲक्शन ऑफ सेलेनियम ऑन मॅग्नेशियम मेटल. आफ्टर देन राईट. तुम्ही पाहू शकता या टाईपचं क्वेश्चन तुम्हाला यावेळेस पण येणारच आहे. राईट द नेम ऑफ आयसोमेरिझम इन द फॉलोइंग कंपाऊंड. येस गाईज, आयसोमेरिझमचा क्वेश्चन प्रत्येक वेळेस तुम्ही पाहू शकता प्रिव्हियस इयर तुम्हाला पाहायलाच मिळते. ठीक आहे. आणि या टाईपचे पण तुम्हाला इझी क्वेश्चन येतात की नेम ऑफ द बायोडिग्रेडेबल पॉलिमर कोपॉलिमर, असे पण तुम्हाला इझी क्वेश्चन पाहायला मिळतात जे की इझी तुम्ही सॉल्व करू शकता. राईट द नेम ऑफ ॲलॉय यूज इन फिस्चर. तुम्हाला जो हे फिस्चर फॉर्म्युला आहे, ठीक आहे, फिस्चर ऑफ प्रोसेस इन द सिंथेसिस ऑफ गॅसोलिन. ओके. तर हा फिस्चर फॉर्म्युला प्रत्येक वेळेस काही ना काही क्वेश्चन घेऊनच येतो. 1 मार्क्स करता यावर असतोच. आणि देन वन हेनरीज लॉ. हेनरीज लॉ या जो चॅप्टरमध्ये हेनरीज लॉ आहे, ज्या चॅप्टर इन्क्लूड आहे हेनरीज लॉमध्ये जो चॅप्टर इन्क्लूड आहे तो चॅप्टर तुम्ही पूर्ण पाहून घ्या. त्यावरती तुम्हाला न्यूमेरिकल एक क्वेश्चन भेटणारच आहे. ठीक आहे. तर हे एक क्वेश्चनच्या मागे तुम्ही पडू नका. सेक्शन बी मोस्ट इम्पॉर्टंट, जवळपास 8 क्वेश्चन सॉल्व करायचे असतात आणि 2 मार्काचा एक क्वेश्चन असतो. ठीक आहे. तर तुम्हाला जवळपास यामधले 2 ते 3 क्वेश्चन रिपीट होऊ शकतात, कारण की तुम्ही पाहू शकता एक्सप्लेन द सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डर ओव्हरऑल खूप इम्पॉर्टंट आहे, ते करूनच जाल 2 मार्क्ससाठी. राईट द कन्सिक्वेन्स ऑफ स्कॉटी डिफेक्ट. ठीक आहे ना, विथ रिझन. यांचे प्रोनाऊन्सिएशन स्टुडंट वेगवेगळे करत असतील तर एक वेळेस मे बी एवढा इम्पॉर्टंट नाही आहे. ठीक आहे. देन व्हॉट इज द ॲक्शन ऑफ फॉलोइंग ऑन इथिल ब्रोमाइड. ठीक आहे. व्हॉट इज द ॲक्शन ऑफ फॉलोइंग इथिल ब्रोमाइड. या कंपाऊंडचे ॲक्शन इथिल ब्रोमाइडवर काय होतील, अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, बट कंपाऊंड डिफरंट राहणार आहे. एक्सप्लेन फॉर्मेशन ऑफ पेप्टाइड लिंकेज इन. ओके. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ पेप्टाइड लिंकेज. लिंकेजवरती क्वेश्चन तुम्हाला राहतोच. डिराईव्ह अन एक्सप्रेशन टू कॅल्क्युलेट मोलर मास ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट बाय ऑस्मोटिक प्रेशर. आफ्टर मे बी मी तुम्हाला सांगतो 2021 आणि 22 या दोन्हीमध्ये डिराईव्ह इक्वेशन आलेलं असेल तर ते प्रत्येक इक्वेशन तुम्ही पाहून जा, आणि ज्या चॅप्टरमध्ये डिराईव्ह द इक्वेशन आहे ते पण तुम्ही पाहून जा. खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला 2 मार्क्स 3 मार्क्ससाठी इझिली येऊन जाईल. एक्सप्लेन द मोनोडेंटेड अँड ॲम्बिडेंटेड लिगेंड विथ एक्झाम्पल. आणि लिगेंडवर पण प्रश्न पाहायला मिळतो. ठीक आहे. एक्सप्लेन 2 मार्क्स लिगेंडवर 2 मार्क्ससाठी क्वेश्चन पाहायलाच मिळतो. देन वन एक्सप्लेन द ट्रेंड इन द फॉलोइंग ॲटॉमिक प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16 एलिमेंट. आफ्टर देन राईट द प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम ॲनिलिन. फिनॉल रिॲक्शन, फिनॉल फ्रॉम ॲनिलिन इझी रिॲक्शन आहे, हे पण तुम्हाला यायलाच पाहिजे. राईट द केमिकल रिॲक्शन टू प्रिपेअर द इथामाइन. ओके. इथामाइन फ्रॉम. ठीक है. तो यहाँ पे आप देखिए एसिटोनाइट्राइल आणि नायट्रोइथेन. ओके. एसिटोनाइट्राइल आणि नायट्रोइथेन तुम्हाला दिलेले आहेत. आयडेंटिफाय ए अँड बी फ्रॉम द रिॲक्शन. येस गाईज, मे बी मी खूप सारे जे व्हिडिओज आहेत ते हिंदीमधूनच बनवतो, परंतु महाराष्ट्र बोर्डचे पेपर आहे आणि ओव्हरऑल मी पण महाराष्ट्रामधूनच आहे, तर मराठी भाषा बोलण्यात काही मतलब नाराजगी नाही, म्हणून मराठी भाषेमध्येच मी तुम्हाला सांगित आहे. कारण की खूप सारे विद्यार्थी मला कमेंट करत होते की हिंदीमध्ये व्हिडिओ द्या सर, हिंदीमध्ये द्या, परंतु सर्व जे मराठी मीडियमचेच मुलं जास्त करून येथे आहेत जे की व्हिडिओ पाहत आहे, त्यामुळे मी मराठी लँग्वेजचा वापर करूनच तुम्हाला सांगित आहे. ठीक आहे ना. तर खूप इम्पॉर्टंट असा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो. आणि लास्ट मी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. सेक्शन 2 तुम्ही एक वेळेस पाहून घ्याल. नंतर आहे सेक्शन सी, आणि सेक्शन सीमध्ये तुम्ही पाहू शकता की तुम्हाला जवळपास 8 क्वेश्चन राहणार आहेत. ठीक आहे. ॲट ए मेनी 8 क्वेश्चन, 3 मार्क्सचा एक क्वेश्चन, आणि खूप इम्पॉर्टंट आपला सेक्शन सी आहे. तर तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता राईट द केमिकल कंपोजिशन ऑफ हेमॅटाइड. राईट द नेम्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फर्स्ट 2 एलिमेंट ऑफ ग्रुप 17. हा क्वेश्चन सोडून द्या. राईट द क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. राईट द क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमरचं क्लासिफिकेशन मे बी येऊ शकतो, कारण की ओव्हरऑल तुम्ही पाहू शकता थेरॉटिकल क्वेश्चन आहे. ठीक आहे. डिफाईन द ग्रीन केमिस्ट्री. यस, इम्पॉर्टंट. डिफाईन द ग्रीन केमिस्ट्री. राईट 2 डिसएडव्हान्टेज ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी. अशा प्रकारे क्वेश्चन तुम्हाला पाहायलाच मिळतील जे की थेरॉटिकल आहे, आणि तुम्ही इझी ते लिहू शकता. कारण पेपर हा कधी पण ब्रिलियंट आणि शार्प स्टुडंटकडे पाहून बनवल्या जात नाही. सर्व स्टुडंटकडे पाहून पेपर बनवला जातो. म्हणजे इझी, मॉडरेट आणि हाय लेवल क्वेश्चन पण तुम्हाला याच्यात पाहायला मिळतात. देन राईट द कमर्शियल मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. राईट द स्ट्रक्चर ऑफ ॲडिपिक ॲसिड. ओके. राईट द केमिकल रिॲक्शन ऑफ द फॉलोइंग रिएजंट. यस, रिएजंट देऊन तुम्हाला फॉलोइंग रिॲक्शन पण लिहायला येऊ शकतात. एक्सप्लेन द कॅटॅनिक, अनायनिक अँड न्यूट्रल. यस गाईज, हमेशा तुम्ही पाहू शकता प्रत्येक वेळेस कॅटॅनिक, अनायनिक अँड न्यूट्रल स्पियर कॉम्प्लेक्स विथ एक्झाम्पल तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळतो याच्याशी निगडीत. ठीक आहे. मी सांगू शकत नाही की असंच क्वेश्चन येणार आहे म्हणून हाच क्वेश्चन तुम्हाला रिपीट होणार, बट कॅटॅनिक, अनायनिक अँड न्यूट्रल स्पियर यांच्या निगडीत तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळतो. देन वन कॅल्क्युलेट द स्पिन ओनली मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ डायव्हॅलंट कॅटायन ऑफ ट्रान्झिशन मेटल विथ ॲटॉमिक नंबर 25 सॉल्ट
देन वन आर कलरलेस गिव रिझन. ओके, तर तुम्हाला येथे पण नाही एवढा हार्ड क्वेश्चन नाही येऊ शकत. ठीक आहे, नाही असा क्वेश्चन रिपीट नाही होणार, हा क्वेश्चन असा रिपीट नाही होणार. व्हॉट इज द लॅन्थेनाइड? यस गाईज, लॅन्थेनाइड सिरीज, लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन, राईट द प्रिपरेशन ऑफ ॲसिडिक ॲसिड फ्रॉम ड्राय ॲसिड अँड ॲसिडिल क्लोराईड. येस गाईज, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, एक वेळेस पाहून घेसाल. राईट द क्लासिफिकेशन ऑफ ॲलिफॅटिक केटॉन. यस, क्लासिफिकेशनवरती क्वेश्चन पाहायला मिळतात. जेव्हा टीचर पण तुम्हाला शिकवतात तेव्हा सांगतात की तुमच्या बोर्डकरिता इम्पॉर्टंट आहे की क्लासिफिकेशन तुम्ही करून जा. तर ॲलिफॅटिक केटॉनची तुम्ही क्लासिफिकेशन एक वेळेस पाहून घ्या. राईट इज द ॲक्शन ऑफ सोडियम ओव्हरऑल ॲसिटॉन ऑन ॲसिटॉन. ठीक आहे, प्रोनाऊन्सिएशन वेगवेगळे असतो. हायपो आयोडाईड. ओके, हायपो आयोडाईड ऑन ॲसिटॉन. डिफाईन द हाफ लाईफ ऑफ द फर्स्ट ऑर्डर. यस, फर्स्ट ऑफ ऑल एक क्वेश्चन करता आपल्याला मिळाला होता की हाफ लाईफ फर्स्ट ऑर्डर, हाफ लाईफ झिरो ऑर्डर. ठीक आहे, सेकंड ऑर्डर. एक वेळेस तुम्ही त्याकडे लक्ष द्याल, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन त्यावरून बनतात. कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थॅल्पी. यस, दिस टाईप क्वेश्चन पण तुम्हाला खूप वेळेस पाहायला भेटतो, बट हार्ड असतो, त्याकरता स्टुडंट सॉल्व करत नाहीत. कॅल्क्युलेट द pH ऑफ बफर सोल्युशन कंपोज ऑफ 0.01 मोलर वीक बेस BOH अँड 0.03 मोलर ऑफ इट्स BA. KB व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे फॉर वीक बेस. आफ्टर दॅन सेक्शन डी. खूप सारे स्टुडंट येथे गडबड करतात, त्यामुळे मी तर तुम्हाला सांगतो थेरॉटिकल क्वेश्चनकडे जादा लक्ष द्या आणि जे तुम्हाला न्यूमेरिकल आहे त्याच्याकडे कमी लक्ष द्या. पहिले तुम्ही थेरॉटिकल लिहून घ्यायचं, कारण तुमचे मार्क्स तुम्हाला फिक्स करायचे आहे. जो सब्जेक्ट आहे बॅक ठेवायचा नाही, म्हणजे सब्जेक्ट राहून जाईल तुमचा. ठीक आहे, देन वन अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. तुम्हाला पण माहीत आहे जे स्टुडंट पूर्ण आहेत PCB PCMवाले, त्यांना फक्त पेपर ओव्हरऑल पासिंग यालाच ते महत्त्व देतात, ना की टॉप करायचं असतं त्यांना, कारण की त्यांना टॉप करायचं MST CET नीट आणि JEE. चलिए, अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन, डिफाईन द फॉलोइंग टर्म. आता मित्रांनो, हे जो सेक्शन D आहे ना, या सेक्शन Dमधलं एक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला यातील 1-2 क्वेश्चन असे आहे की त्यांच्याशी रिलेटेड टॉपिक तुम्हाला 2023मध्ये रिपीट होऊ शकतो. फुल गॅरंटी आहे विद्यार्थी मित्रांनो. यामधील मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतो. डिफाईन द फॉलोइंग टर्म्स. सर्वात अगोदर आयसोटोनिक सोल्युशन, ऑस्मॉसिस करून जाल. ऑस्मॉसिस करता तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, किंवा एका मार्कासाठी तुम्हाला डेफिनेशन पण येऊ शकते. राईट द मॅथमॅटिकल इक्वेशन फॉर द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचे जे तिन्ही लॉ आहेत ते करून घ्यायचे आहे तुम्हाला. आयसोथर्मल प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस, डिराईव्ह द रिलेशनशिप बिटवीन pH अँड POH येऊ शकते. ॲज इट क्वेश्चन पण तुम्हाला येऊ शकतो. डिफाईन रेफरन्स इलेक्ट्रॉनिक्स SHE. यस, हमेशा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड आणि अदर इलेक्ट्रोड. डिफाईन द रेफरन्स इलेक्ट्रोड. एक वेळेस तुम्ही पाहून घ्या, हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. एक्सप्लेन द मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट विथ एक्झाम्पल. राईट द केमिकल इक्वेशन फॉर प्रिपरेशन ऑफ सल्फर डायऑक्साईड फ्रॉम सल्फर. राईट युजेस ऑफ सल्फर. यस गाईज, युजेस ऑफ सल्फर तुम्हाला 1 ते 2 मार्क्स देऊन देईन, आणि तुम्हाला एक्सप्लेन द मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट विथ एक्झाम्पल करायचं आहे. नाही काही असेल तर तुम्हाला एक्झाम्पल जरी आले आणि सल्फरचे युजेस जरी आले तरी तुम्हाला तो 3 मार्क्स देतो. यस गाईज, तुम्हाला लिहायचं आहे फक्त. राईट द केमिकल रिॲक्शन फॉर द फॉलोइंग कन्व्हर्जन. ओके, तर इथिल ब्रोमाइड टू इथिल मिथिल इथर. यातील काही सिम्पल असतात, एका वडीमध्येच तुम्हाला लिहायचे असतात, तर इझिली तुम्हाला जवळपास 4 मार्क्स इथे तो देऊन देईल. ठीक आहे, तर हे 4-12 मार्क्स आहे, इम्पॉर्टंट आहे. आणि असे जर रिॲक्शन आले आणि तुमच्या मागे पुढे जर एखादा हुशार विद्यार्थी असला तरी तुमचा या 4 मार्क्स म्हणजेच तुम्हाला हे 4 मार्क्स इझिली मिळू शकतात. कारण की हे जे रिॲक्शन असतात ते ब्रिलियंट स्टुडंट इझिली सॉल्व आउट करू शकतो, कारण की इझी रिॲक्शन आहे. इथिल ब्रोमाइड टू इथिल मिथिल इथर. फक्त तुम्हाला कंपॅरिझन करता आले पाहिजेत की बा इथिल ब्रोमाइड कसा लिहायचा, इथिल मिथिल इथर कसा लिहायचा, आणि तुम्हाला रिएजंट काय, रिॲक्टंट काय, बस एवढं तुम्हाला समजलं तर हे रिॲक्शन इझी असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचा पेपर होता हा 2022मधला. आणि यातील काही असे पोर्शन आहे, काही असे क्वेश्चन मी तुम्हाला सांगितले जे की ॲज इट इज रिपीट येऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे PDF तुम्हाला कसे डाउनलोड करायचे, हेच नाही आतापर्यंत जेवढे पण पेपर मी तुम्हाला सांगितलेले आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितलेले आहेत, ते PDF विथ सोल्युशन तुम्हाला कुठून डाउनलोड करायचे आहे. सर्वात अगोदर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये znews24h.com ही वेबसाईट दिसेल. ठीक आहे, किंवा तुम्ही डायरेक्टली गुगल किंवा क्रोमवर जा, znews24h.com तुम्हाला सर्च करायचं आहे. जशा प्रकारे znews24h.com तुम्ही सर्च केलं, तिथं पण तुम्ही सर्च करू शकता जो पेपर तुम्हाला पाहिजे तो, किंवा त्या वेबसाईटवर सर्व काही अवेलेबल आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये. तर जा फटाफट तेथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या. आणि हां, प्रत्येक पेपर मिळवण्याकरता तुम्हाला टेलिग्रामला पण जॉईन करायचं आहे. टेलिग्राममध्ये तुम्हाला सर्व 10th आणि 12thचे स्टुडंट दिसतील, तर तेथे पण तुम्ही जॉईन होऊन जा. प्लस अदर सारे सब्जेक्टचे जे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते तुम्ही पाहून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुमच्या 2023मध्ये खूप सारे जे क्वेश्चन रिपीटेड होऊ शकतात किंवा इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत ते तिथे डिस्कस केलेले आहेत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पेपर बघूया.